आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली। या प्रकरणी संग्राम भंडारेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या बाजूल तू लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे। ए लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते लवांड्या आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव लवांड्या आमचा नादी लागू नको। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर शाईफेक केली। आमच्या गुरुवर्यांबद्दल बोलायला नको होतं असं म्हणत संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर 2 ते 3 बॉटल शाई फेकली। इतकंच नाही तर आमच्या नादी लागू नको असं म्हणत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी लवांडेंना धमकावलंय। एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकल गचांडीक मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला एक दोघांनी रिव्हॉल्वर दाखवला। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरुमाऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केलाय स्वतःच। त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं, त्याची जी पात्रता होती त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मी जी काही यादी जाहीर केली हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाहीयेत, ज्ञानोबा तुकोबांचे कुणी पाईक नाहीयेत, फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत जे धर्मांधता पसरवतायत। गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल तर ते आम्ही कसं सहन करू? तुमचे गुरुवर्य कोण असा सवाल करताच भंडारेंनी गोविंदगिरी महाराज, चारुदत्त महाराज, बंडातात्या कराडकर यांच्यासह आणखी काही महाराजांची नावं घेतली। दरम्यान लवांडेंवर शाईफेक करण्यासाठी 20 ते 25 दिवस उशीर झाल्याचं भंडारेंनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी सुरू असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। त्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी वाचली होती। या यादीमध्ये बंडातात्या कराडकर, तुषार भोसले, अक्षय भोसले यांची नावं होती। तसंच शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंसह 20 जणांची नावं देखील त्यामध्ये होती। दुसरीकडे शाईफेक करणाऱ्यांना अटक होईपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहील असा निर्धार विकास लवांडे यांनी केलाय। लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। बापूंनी जे केलं आहे तर बापूंचं आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली। वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं एक करू नये। असं कोणत्याही लोकांच्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या अशा स्टेटमेंट कोणी करू नये, त्याचा उद्रेक निश्चित होतो। प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवांड्यावर शाई फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। विचारांना सामना करा ना, वारकरी विचार असं शाई फेकवायचं सांगतो का? एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ हा व्हायरल झालाय। मतीनने अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याची माहिती मिळते। निदा खानला आसरा दिल्याच्या आरोपामध्ये मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय। कोणत्याही क्षणी मतीन पटेलला अटक होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर मधला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या कथित अश्लील व्हिडिओमध्ये मतीन पटेल एका महिलेवर हवं ते कृत्य करावं यासाठी जबरदस्ती करताना दिसतोय। मतीन पटेलनं अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईलही जप्त केलाय। TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलने आसरा देण्यासाठी मदत केली होती।
TCS प्रकरणातील आरोपी निदा खान, तिचे आई वडील, मावशी आणि भावासह छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगावमध्ये राहत होती. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत संजय शिरसाट यांनी मतीन पटेलसह इम्तियाज जलील यांच्यावरही आरोप केलेत. निदा खान सारख्या शेकडो महिला महाराष्ट्रात नाही तर देशभर पसरलेल्या असाव्यात असा आमचा अंदाज आहे. दंगली घडणं किंवा दमदाटी करणे आता हे प्रकार तिथं वाढणार आहेत. म्हणून पोलिसांनी सतर्क राहून यांच्यावर नजर ठेवून या इम्तियाज जलील सारख्या लोकांना पहिले अटक करून कायद्याचा बडगा त्यांना दाखवला पाहिजे. सरकारमधल्या मंत्री आहेत, इतके दिवस आरोपी का सापडला नाही या संदर्भामध्ये त्यांनी वास्तविक पाहता कुठेतरी खुलासा करण्याची आवश्यकता आहे. आणि इतके दिवस तुम्ही त्याच शहरात राहतात, मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, तुम्ही झोपा काढत होते का यांना इतके दिवस पकडून देण्यामध्ये आणि या प्रकरणाला हवा घालण्यामध्ये आपलं कुठे त्यामध्ये प्रोत्साहन होतं का, अशा बाबी यातून उपस्थित होतात. निदा खानला आसरा दिल्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय. कोणत्याही क्षणी मतीन पटेलला अटक होण्याचीही शक्यता आहे. ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूव करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट. उस वक्त तक किसी को आप आरोपी नहीं करार दे सकते और जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे. मराठवाड्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा पाहायला मिळतोय. लग्नसराईमध्ये बँकांसह ATM मध्ये खडखडाट दिसून येतोय. रिझर्व्ह बँकेने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली आहे. लग्नसराई आणि शेतकऱ्यांच्या मशागतीच्या काळात ATM मध्ये पैसे मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. परभणीमध्ये कॅश उपलब्ध नाही, त्यामुळे अनेक बँकांचे ATMच बंद आहे. पैसे उपलब्ध असलेल्या काही ATMच्या बाहेर नागरिकांनी रांगाही लावल्यात. काही ATM मध्ये 100 रुपयांच्याच नोटा मिळत असल्याच्या तक्रारी आहे. धाराशिवमध्येही अनेक बँकांची ATM सेवा बंद आहे. लातूर जिल्ह्यातल्या बँकांमध्ये देखील 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवतोय. या प्रकरणात रिझर्व्ह बँकेनं लक्ष घालावं आणि समस्या तातडीने सोडवावी ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. लग्न सराई आहे 14 तारखेला शेवटची तीच आहे. लोकांना चलनाची आवश्यकता असते, कॅश. सगळेच काय डिजिटल ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत. मी तिथल्या लीड बँकेचे जे सगळे प्रमुख आहे मराठवाड्याचे त्यांच्याशी बोललो. मी RBIला त्या संदर्भात संपर्क साधतोय. मी ट्विटच्या माध्यमातून RBIला मी टॅग केलेलं आहे आणि मला असं वाटतं या विषयाकडे लवकर लक्ष देण्याची गरज आहे. आणि आता बातमी आहे जालन्यामधून. जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडनं शाई फेक आणि सुपारी फेक करण्यात आली. जालना शहरामधल्या विशाल कॉर्नर परिसरामध्ये ही घटना घडली. सदावर्तेंनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तपासचे 6 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते जालन्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गाडीवर शाई फेक केली. राज्यामध्ये 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाले. व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाल्याचं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राज्यात 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठी विषयात नापास झालेत. 10वीचा मराठीचा निकाल 92% लागलाय. म्हणजेच फक्त मराठीत 8% विद्यार्थी नापास झालेत. प्रथम भाषा म्हणून मराठीचा पर्याय निवडणारे 80,803 तर दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून मराठीचा पर्याय निवडणारे 13,741 विद्यार्थी मराठीत नापास झालेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते कॉन्व्हेंट संस्कृती, शुद्ध लेखनातल्या चुका आणि वाचनाच्या अभावामुळे मुलांचं मराठीत नापास होण्याचं प्रमाण वाढलंय. मराठी विषय शिकवणारे शिक्षक हे मुळात कसे आहेत? त्या शिक्षकांना सुद्धा धड मराठी बोलता येतं का? पण अ आई हे मुळाक्षर सुद्धा त्यांना नीटपणे सांगता येत नाही हे शिक्षकांना सुद्धा मराठीच्या. आणि त्यामुळं अशी जर शिक्षक मंडळी ही जर शाळांमध्ये मराठी शिकवत असतील तर निश्चितपणे हेच होणार आहे. मराठी प्रथम भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 92.57%. इंग्रजी प्रथम भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 97.88%. गुजराती प्रथम भाषा असलेल्यांचा निकाल 94.20%. तेलुगू प्रथम भाषा असलेल्यांचा निकाल 100%.
सिंधी प्रथम भाषा असलेल्यांचा निकाल 100%, बंगाली प्रथम भाषा असलेल्यांचा निकालही 100%. मराठी भाषा म्हणजे काय साधी भाषा नाही आहे. ज्याला वाघिणीचं दूध म्हणता येईल असे मराठी भाषा आहे. म्हणून मला वाटतं या भाषेकडे, या भाषेच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून अशा पद्धतीनं निकाल आलेले. अतिक्रमण झालेलं आहे शाळेंचं, त्यांना आता एक त्यांच्याकडून जबाब घेण्याचा किंवा त्यांना आता दंडक लावण्याचा आता ही वेळ आलेली. पहिली मराठी नंतर इतर भाषा अशी जेव्हा पद्धत सुरू होईल तेव्हाच या विद्यार्थ्यांची प्रगती होईल. मराठी भाषेचा निकाल 100% लागला पाहिजे या मताचा आम्ही सर्व आहोत. यासाठी सरकार काम करत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल, पालकांना विनंती करेल की मराठी भाषा जी मातृभाषा आहे, मातृभाषेचा विषय आपले विद्यार्थी पास झाले पाहिजे. याकरता सर्व पालकांनी, महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी ते प्रयत्न केले पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा समोर आलाय. भक्तिशक्ती चौकामध्ये मेट्रो पुलावरून पत्रा खाली पडला. निगडी येथील भक्तिशक्ती चौकामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. पुलाखालून जाणाऱ्या व्यक्तीचा जीव अगदी यामध्ये थोडक्यात बचावलाय. हे दृश्य पहा. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भक्तिशक्ती चौकामध्ये मेट्रो पुलावरून हा पत्रा खाली पडला. तर मेट्रो पुलावरून हा पत्रा हवेच्या जोरानं अशा प्रकारे खाली पडलेला आहे. खाली कोणीही पादचारी चालत नव्हता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इतक्या वरून हा पत्रा जो आहे तो जोरदार रस्त्यावर पडलेला आहे. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनले. शुभेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त 5 कॅबिनेट मंत्र्यांचा आज शपथविधी झालेला आहे. यावेळी गुडघ्यावर बसून मोदींनी बंगालच्या जनतेला नमस्कार केलाय. आम्ही शुभेंदू अधिकारी ईश्वरेर नामे शपथ करितेছি जे. शुभेंदू अधिकाऱ्यांनी शनिवारी बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शुभेंदू अधिकारी यांनी बंगाली भाषेत शपथ घेतली. आम्ही शुभेंदू अधिकारी ईश्वरेर नामे शपथ करितेছি जे. बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी शुभेंदू यांच्या व्यतिरिक्त 5 मंत्र्यांना शपथ दिली. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह या शपथविधी सोहळ्याला भाजपचे 20 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मोदींनी मंचावरून गुडघ्यावर बसून बंगालच्या जनतेला नमस्कार केला. मोदींनी मंचावर रवींद्रनाथ टागोर यांनाही श्रद्धांजली वाहिली. शुभेंदू अधिकारी कोण आहेत ते पाहूया. शुभेंदू अधिकारी भाजपच्या अगोदर तृणमूल काँग्रेसमध्ये होते. तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. 2007 मध्ये त्यांनी नंदीग्राम आंदोलनात मोठी भूमिका बजावली. पुढे इथूनच ते निवडून आले. 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात ते भाजपात सामील झाले. भाजपात सामील होताच 2021 मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला. 2026 मध्ये त्यांनी भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जींचा पराभव केला. तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे. VCK पक्षाने TVKला पाठिंबा जाहीर केला आहे. थोड्याच वेळामध्ये या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. VCK पक्षाच्या पाठिंब्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग इथे मोकळा झालाय. TVK पक्षाने 118 आमदारांचा बहुमताचा आकडा गाठलेला आहे. शाई फेकल्याच्या प्रकरणासंदर्भात विकास लवांडे यांची शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा झाली. संबंधित घटनेची माहिती लवांडे यांनी शरद पवार यांना दिली आहे. यावेळी रोहित पवारांनी लवांडेंचा पवारांशी फोनवरून संवाद साधून दिला. पवारांनी विकास लवांडेंना भेटीसाठी बोलावलं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची पंतप्रधान मोदींकडून विचारपूस करण्यात आली. मोदींनी बंगालमध्ये शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान शिंदेंकडे प्रकृतीची विचारपूस केली. प्रवासाच्या दरम्यान काळजी घ्या, मोदींनी शिंदेंना हा सल्ला दिलाय.